हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचे सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण 36 साईज 4 टक्स ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आता तुम्ही खूप सारे क्लास वगैरे की पण केलेले आहेत, पण तरी तुम्हाला काही जमत नसेल तर आपण सगळ्यात पहिले जे काही ब्लाऊज शिकतो, स्टार्टिंगला कुठेही ब्लाऊज शिकायला गेलो तर आपण 4 टक्स ब्लाऊज जे आहेत ना कटिंग करतो बघा. 4 टक्स ब्लाऊजवरच काय करतो, आपल्या ब्लाऊजची प्रॅक्टिस करतो किंवा साधा ब्लाऊज आपण याला म्हणतो की आपण मला साधा ब्लाऊज शिवायचा आहे, किंवा ज्या वयस्कर म्हाताऱ्या बाया असतात त्या पण साधाच ब्लाऊज शिवत्या. आता तर ट्रेंड आहे जो आहे, प्रत्येक जणीचं जे आहे ना 4 टक्स ब्लाऊज जो आहे तो शिवतायत आणि तो खूप छान फिटिंगला पण बसतो. असं काही नाही की म्हाताऱ्याच बाया घालते याला. आता कोणीही पार एकदम फॅशनेबल साडी असेल तरी पण 4 टक्स ब्लाऊजचा ट्रेंड आहे. योगपट्टीसह असं 4 टक्स ब्लाऊज हे शिवले जातात. सहज तुम्ही हे ब्लाऊज कटिंग करून स्टिच करू शकता. तर माझ्यासोबत तुम्ही कटिंग करायची आहे आणि तुम्हाला जर स्टिचिंगचं पण लिंक लागत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मग मी माझा जुना व्हिडिओ आहे स्टिचिंगचा 4 टक्स ब्लाऊजचा, तो तुम्ही बघून ब्लाऊजचा स्टिचिंग पण व्हिडिओ बघून ब्लाऊज जो आहे तो स्टिच करू शकता. तर चला आपण सगळ्यात पहिलं कटिंग बघणार आहोत. आपण इथं मी न्यूजपेपर घेतलाय. लवकरच मी कार्डशीट पेपरचा पण वापर करेन, पण सध्या जे आहे घरामध्ये कार्डशीट पेपर शिल्लक नाहीये, तर आपण न्यूजपेपरवरच याचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा. लाईक केल्यामुळं आणखीन मैत्रिणींपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच लाईक करा. एका महिलेने दुसऱ्या महिलेला सहकार्य नक्कीच करा. तर हे बघा, आता आपण इथं सगळ्यात पहिलं उंची टाकून घेणार आहे ब्लाऊजची. तर बंद बाजू आहे इकडनं माझ्या साईडनी आणि इकडनं ओपन आहे. तर हे बघा, तर उंची टाकून घ्यायची आपल्याला. इथं 36 साईज आहे. इथं तुम्ही कोणती पण साईज घेऊ शकता. तुमची जी काही साईज असेल कोणत्याही साईजसाठी तुम्ही हे ब्लाऊज कटिंग करू शकता. पण मी इथं 36 साईजचं तुम्हाला जे काही माप आहे ते व्यवस्थित सांगणार आहे आणि तुमच्या मापानुसार तुम्ही बदल करून घ्यायचा आहे. आता तो कसा ते पण मी व्हिडिओमध्ये असं थोडं थोडं सांगत जाईल, जिथं जिथं जो पॉईंट येईल तो सांगत जाईल. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, बघितला तरच तुम्हाला पण समजणार आहे. आता मी इथं उंची टाकून घेते. तर उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच 15 इंच. 15 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा, तर ही झाली आपली संपूर्ण उंची. आता उंचीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे. जी काही तुम्हाला उंची घ्यायची आहे ती तुम्ही इथं घ्यायची आहे. त्याच्यानुसार त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्यायचं आहे. आता आपण टाकूया शोल्डर. हे बघा, शोल्डर जे आहे ना, आपण इथं डीप गळा असेल तर तुम्ही अगदी छोटं शोल्डर ठेवू शकता. संपूर्ण डीप गळा असेल तर तुम्ही अगदी 5.25 इंच एवढं पण शोल्डर ठेवू शकता. आणि जर तुमचा गळा वर असेल, जसं की 7 इंच 8 इंच 9 इंच असा असेल, तर हे शोल्डर तुम्हाला 5.25 इंच इतकं तरी ठेवायचं आहे. कारण आता हा ब्लाऊज जो आहे 4 टक्स आपण काय करतो, वयस्कर बायांसाठी पण शिवतो आणि ज्याचा डीप गळा घ्यायचा असेल त्यांच्यासाठी पण. म्हणून मी शोल्डर सांगितलं तुम्हाला 5.25 इंच ठेवते मी इथं, कारण की हा गळा जो आहे तो मी वर ठेवणार आहे. डीप घ्यायचा असेल तर तुम्ही इथं हे शोल्डर 5.25 इंच किंवा 5 इंच टाकायचं आहे. 10 इंचाच्या खाली गळा असेल तुमचा पाठीमागचा तर शोल्डर तुम्ही 5 इंच किंवा 5.25 इंच घ्या. मी इथं 5.25 इंच टाकतीये, त्याच्यामुळे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवा आणि तुमच्या मापानुसार तुम्ही इथं मापात बदल करायचा आहे. 5.25 इंच घेतलं, तेवढीच मुंडा उंची पण मी इथं घेतली 5.25 इंच. तर तुम्ही मुंडा उंची 5.25 इंच ठेवू शकता, त्याच्यामध्ये काही बदल नाही केला तरीही चालणार आहे. फक्त जे काही शोल्डरचं माप आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचंय. सरळ लाईन आपण इथं वरतून खाली ओढून घेतली. आता इथं घ्यायचा छातीचा चौथा भाग. तर बघा, छाती आहे आपली 36 साईज. 36 साईजचा चौथा भाग येतो 9 इंच. 9 चौक 36. आता तुम्हाला इथं तुमचं जे काही छातीचं माप टाकायचं आहे ते तुम्ही इथं टाकायचंय आणि त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर मी इथं छाती 36 आहे, तर मग आपण इथं 9 इंच माप घेतलं. त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचंय आपल्याला. बघा, अशा पद्धतीने. आता इथं ही लाईन ओढून घेते मी इथं. आता जी काय सरळ लाईन आहे ती आपल्याला इथं खाली ओढून घ्यायची आहे.
बघा अशा पद्धतीने ओढून घेतली. आता आपल्याला इथून मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर मी इथून 1.5 इंच मोंढ्याचा आकार देऊन घेते. हे बघा, आणि 1 इंच पण लगेच देते, जो फ्रंट पार्टचा आहे. बघा 1.5 इंच बॅकचा आणि 1 इंच फ्रंट पार्टचा. आता मी थोडा पेपर फिरून घेते, तुमचं फक्त लक्ष राहू द्या. तर हे बघा, आता हा पेपर फिरवून घेतला म्हणजे मला शेप द्यायला सोपं जाईल. आणि या पद्धतीने मी हा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर इथं आतमधून फ्रंट पार्टचा शेप पण देऊन घेतला. झाला. हे बघा, परत पेपर मी फिरवून घेतला तुमच्या साईडला. आता या पद्धतीने आपण मोंढ्याचा हा राऊंड देऊन घेतला, शेप वगैरे छान असं आकार देऊन घेतला. आता काय करायचं आहे, आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. तर इथं मी गळा रुंदी 2.25 इंच ठेवणार आहे आणि पुढचा गळा किती आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर पुढचा गळा मी ठेवणार आहे 7 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकून घ्यायचा आहे. 2.5 इंच खालच्या साईडनी गळा रुंदी ओपन ठेवायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने ओपन ठेवली. आणि आता इथं हा गळा, आता इथं तुम्ही गोल गळा घेऊ शकता, पान गळा घेऊ शकता, पंचकोनी गळा घेऊ शकता. अस्तरचा ब्लाऊज असेल तर कोणताही गळ्याचा आकार तुम्ही इथं घ्या. आणि वयस्कर आजीचा असेल तर मग तुम्हाला इथं गोलच गळा घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा गळा घ्यायचा आहे. झाला आपला गळा वगैरे आपण इथं टाकून घेतला. आता जे काही 4 टक्सचं मार्जिन आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे. छातीचा 10वा भाग इथं टाकायचा आहे. तर इथं छातीचा जो काही 10वा भाग आहे तो आहे 36 साईज. तर 36 साईजचा 10वा भाग येतो 4.25 इंच. 4.25 इंच आल्यानंतर आता इथं आपण जो छातीचा 10वा भाग घेतलेला आहे हा आपल्याला एक पॉइंट, मेन पॉइंट जो आहे तो भेटतो. त्याच्यानंतर वरच्या साईडला मी इथं 3.5 इंचावर एक मार्क करते. एका आपल्याला पॉइंट घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वरतून टक्स पॉइंट घेतलेला असेल तर तो पण तुम्ही इथं टाकू शकता. हे बघा, आता इथं आपण सरळ लाईन ओढून घेतली. हा पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला इथं दोन्ही साईडनी अर्धा इंच या पद्धतीने पॉइंट घ्यायचा आहे. आपण हा अर्धा इंच पॉइंट घेतल्यानंतर हा आपला झाला 1 इंच पॉइंट. तर याने पफ वगैरे चांगला येतो. आता इथून 1.5 इंचाचं पॉइंट घ्यायचे, 2च ठिकाणी घ्यायचे, या साईडने एक आणि या साईडने एक. आणि या साईडला मोंड्याच्या साईडला आपल्याला 2.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे. आणि तिरकी लाईन ओढायची आपल्याला इकडं मोंढ्यामध्ये न्यायचे हे पॉइंट. आणि इथून अशा पद्धतीने टक्सचं जे काही मार्जिन आहे ते आपल्याला इथं ॲड करायचं आहे. तर अर्धा इंच तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने. बघा, हे जे काही टक्सचं मार्जिन आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं. मी इथला पण पॉइंट असा सरळ न नेता असा तिरका न्यायचा. याने काय होतं, तुमचा पफ जो आहे 4 टक्सचा एकदम भारी येतो. आणि इथलं पण अर्धा इंचाचं मार्जिन आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये ॲड करायचं. आता हे पॅटर्नमध्ये ॲड कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला. बघा, खालच्या साईडनी हे जे आपण अर्धा इंच इकडनं अर्धा इंच घेतलेलं आहे ते आपल्याला खाली वाढवून घ्यायचे. तर जेवढं तुम्ही घेतलेलं आहे, जेवढं तुम्ही टक्सचं मार्जिन वाढवणार आहात तेवढंच इथं खाली वाढवून घ्यायचं. तुम्ही जर अर्धा इंच घेतलं किंवा 1.25 इंच घेतलं तर ते तुम्ही इथं खाली वाढवून घ्यायचं. जे आपल्याला शिलाईमध्ये ॲड करायचं इथं खालच्या साईडला. हे बघा, करून घेतल्यानंतर या साईडनी पण आपल्याला काय करायचं आहे, याचं अर्धा इंचाचं मार्जिन वाढून घ्यायचं. आणि ह्या साईडनी जे आहे ना इथं आपल्याला 1 इंच लागलेलं आहे म्हणून आपण 1 इंच वाढवून घ्यायचं या साईडला. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. झालं. आता या पद्धतीने आपण हे मार्जिन वाढवून घेतलं.
आपलं संपूर्ण 4 टक्सचं मार्जिन झालेलं आहे. आता याचं कटिंग करायचं. तर बॅक पार्टला हे वाढवलेलं याची गरज नाही आहे, तर आपण बॅक पार्ट जो आहे ना तो कट करू. पण कट करताना आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे. तर मी सगळ्यात पहिलं हे फ्रंट पार्टचं जे मार्जिन आहे ते कट केलं, पण मोंड्यात कटिंग करताना बॅक पार्टचा मोंडा कट केला. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला काय करायचे आहेत, वेगळे करायचे आहेत. वेगळे करायच्या आधी हे बघा, जे काही मार्जिन आहे ना इथं, हे बॅक पार्टला याची गरज नाही. आपल्याला बॅक पार्टचं हे जे एक्स्ट्राचं मटेरियल आहे इथलं हे काढून टाकायचं. इथलं पण खाली अर्धा इंच सरळ लाईन ओढून आपण ते कट करून घेऊ. इथं पण हे जे अर्धा इंचाचं मार्जिन आहे इकडे हे पण कट करून टाकायचं. आता हे काय करू, 2 पार्ट याचे वेगळे करून घेऊ, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. हे बघा अशा पद्धतीने केल्यानंतर हा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा. आणि हे फ्रंट पार्टचं मार्जिन तर गळा कट करून घेते मी सगळ्यात पहिलं. आणि हा मोंढ्याचा आकार. तर अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट तयार झाला. आणि जे बॅक पार्टला जे वाढव भाग होता बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला इथं काय करायचं आहे, कट करायचं आहे. तर सरळ आपण पट्टीने पण मार्जिन करून कट करून घ्यायचं आहे. तर इथं जे काही आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं ते आपल्याला इथं कट करून टाकायचं आहे. बघा मी व्यवस्थित जो आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवून कट करून घेतला. तर बॅक पार्टला कोणताही भाग वाढवण्याची गरज नाही. या पद्धतीने आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट झालेला आहे. आपण 36 साईजचं 4 टक्स ब्लाउजचं कटिंग बघितलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही समजलं नसेल तर ते पण कमेंट करून सांगा. आणि तुमचे क्लास झालेला आहेत का, बाहेर शिकलेले आहेत का, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आपण त्यानुसार व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.